सुखो बुद्धानुपादो सुखासद्धम्मदेशना सुखा संघस्समग्गी समग्गानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार परमपिता बोधिसत्व गुणोपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पण। आज या मंगलमय प्रसंगी वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमला आहात। आज तथागतांची 2566वी जयंती संपूर्ण जगामध्ये अत्यंत सन्मानाने थाटामाटामध्ये संपन्न होत आहे। आजचा हा दिवस या सृष्टीमध्ये जीवन जगणाऱ्या प्रत्येक मनुष्य सत्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। जगामध्ये तथागत सम्यक संबुद्ध अशा प्रकारचे महामानव आहेत की ज्यांच्या जीवनामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटना अन्य या सृष्टीवरती कोणत्याही महापुरुषांच्या संबंधामध्ये घडलेला नाही आहे। आज या वैशाख पौर्णिमेला 2600 वर्षापूर्वी सिद्धार्थ नामक बोधिसत्वाचा लुंबिनी वनामध्ये जन्म झाला। तो बोधिसत्व 29 वर्षापर्यंत संसारामध्ये राहिले, ग्रहत्याग केला आणि ग्रहत्याग करून 6 वर्षापर्यंत ज्यांनी तपश्चर्या केली, सम्यक संबोधीचा लाभ करून घेतला, ती सम्यक संबोधीचा लाभ सुद्धा तथागतांना या वैशाख पौर्णिमेच्या दिनी झाला। त्या तथागतांनी 45 वर्षापर्यंत धम्माचा प्रचार आणि प्रसार केला आणि भगवंताचं महापरिनिर्वाण झालं, तेही सुद्धा वैशाख पौर्णिमेच्या दिनी। म्हणजे त्रिविध गुणाने परिपूर्ण असणारी आजची ही वैशाख पौर्णिमा आहे आणि त्यामुळे तथागतांचं जे तत्वज्ञान आहे या सृष्टीमध्ये जीवन जगणाऱ्या प्रत्येक मनुष्य सत्वासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। आणि संबंध जग आज ही जी पौर्णिमा आहे, बाबासाहेब असं म्हणतात की तथागतांची जी पौर्णिमा आहे किंवा तथागतांचा जन्म उत्सव आहे तर सार्वजनिक उत्सव म्हणून आपण संपन्न केला पाहिजे। 2500वी जयंती बाबासाहेबांनी प्रत्यक्ष संपन्न केली होती आणि त्यामुळे संबंध जग म्हणजे भारतवर्षामध्ये जसा उत्साह म्हणजे असायला पाहिजे तसा उत्साह आपल्याला पाहायला मिळत नाही। जसं आपण 14 एप्रिलला म्हणजे अत्यंत उत्साहपूर्वक बाबासाहेबांची जयंती संपन्न करतो, अगदी तशाच प्रकारे भगवंतांची जयंती, भगवंताचा जन्म उत्सव, ज्ञानप्राप्तीचा उत्सव, महापरिनिर्वाणाचा उत्सव संबंध जगामध्ये संपन्न होतो। आज नेटवर जर आपण बघितलं असेल किंवा ऑनलाईन आपल्याला धम्मदेशना बघायला मिळतात, जर आपण श्रीलंका असेल, थायलंड असेल, ब्रह्मा असेल या देशांचं दृश्य जर बघितलं समजून घ्या आजच्या दिनाचं, तर आपल्याला असं वाटतं की बा काय जयंती ते लोक संपन्न करतात।
आणि उत्साहपूर्वक भगवंताची जयंती आपण संपन्न केली पाहिजे. आपणही सुद्धा या भारतामध्ये जयंती म्हणजे ज्याच्या ज्या परीने तशा तशा प्रकारची आपण संपन्न करत असतो. कारण भगवंतांचं महान आणि असीम असं या सृष्टीवरती उपकार आहे. या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य सत्व म्हणजे सुखाची अपेक्षा जर करत असेल तर भगवंताच्या तत्वज्ञानाच्या व्यतिरिक्त अन्य कुठल्याही प्रकारचं तत्व मनुष्याला सुख प्राप्त करून देऊ शकत नाही. आणि भगवंताचं तत्वज्ञान आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जन्माचा जो काही भगवंतांचा प्रसंग आहे तो प्रसंग आपल्याला बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये पाहायला मिळतो. परंतु आजच्या या दिनाच्या निमित्ताने तथागतांना सम्यक संबोधीचा लाभ झाला. भगवंताला ज्ञान प्राप्त झालं. भगवंत सिद्धार्थ गौतमाचे बोधिसत्वाचे बुद्धत्वाचा त्यांना लाभ करून सम्यक संबोध झाले, बुद्ध झाले. तर नेमकं भगवंताला काय प्राप्त झालं? सम्यक संबोधीचा लाभ झाला म्हणजे नेमकं काय प्राप्त झालं या गोष्टीवरती आपण थोडक्यामध्ये चर्चा करूया. कारण भगवंताचं तत्वज्ञान जर आपण समजून घेतलं त्यानुसार जीवन जगण्याचा जर आपण प्रयत्न केला, कारण या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य सत्व मी सुखी असावं, मी सुखपूर्वक जीवन जगावं अशा प्रकारची मनोकामना करत असतो. परंतु आपण व्यवहारामध्ये बघतो पाहतो की असंख्य लोक आपल्या परिवारामध्ये असतील, आपल्या भोवताला असतील, आपल्या परिसरामध्ये असतील, असंख्य लोक आपल्याला दुःखी दिसतात, कष्टी दिसतात, बेचैन दिसतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या समस्येने ग्रासलेले दिसतात. या सर्व प्रकारच्या दुःखावर जर उपाय कोणता असेल तर तो म्हणजे भगवंताचं तत्वज्ञान आहे. मग नेमकं भगवंताचं तत्वज्ञान का आहे किंवा भगवंताला सम्यक संबोधीचा लाभ प्राप्त झाला म्हणजे नेमकं बौद्धिकशाखाले भगवंताने बसून कशाचं चिंतन केलं, कशाचं मनन केलं? आपण बघतो की 6 वर्षापर्यंत सिद्धार्थ गौतमाने उर्वेला वनखंडामध्ये जे तपश्चर्या केली होती तर त्या तपश्चर्येच्या द्वारा त्यांना सम्यक संबोधीचा लाभ झालेला नाही आहे. मग ते जी तपश्चर्या आहे त्या तपश्चर्येचा ते त्याग करतात आणि सुजाता नामक स्त्रीकडून भगवंत खीर ग्रहण करतात, खीर सेवन करतात आणि खीर सेवन केल्यानंतर भगवंत गयला जातात. गयला गेल्यानंतर ज्या बोधवृक्षाखाली ज्याला पिंपळ वृक्ष असं आपण म्हणतो असतो, भगवंताला ज्ञान प्राप्त झाल्यामुळे त्याला बोधवृक्ष आपण म्हणतो. तर तिथे बसल्यानंतर भगवंत आपल्या पूर्वकर्माचं जेव्हा ते चिंतन मनन करतात आणि पूर्वकर्माचं चिंतन मनन करत असताना वयाच्या 7व्या वर्षी आपल्या शेतावरती गेल्यानंतर जांभळीच्या झाडाखाली सिद्धार्थ गौतम आनापान सतीची भावना करत असतात. आणि मग ते विचार करतात की तो तर माग दुःखमुक्तीचा नसेल. तत्पूर्वी जेवढं काही तत्वज्ञान आहे म्हणजे सुरुवातीला त्या प्रचलित प्रथेला अनुसरून ते वेद, वेदांगे, उपनिषदे, भाषाशास्त्र, व्याकरणशास्त्र या सर्व प्रकारचं ज्ञान सब्बमित नावाच्या तत्ववेत्याकडून ते आत्मसात करतात. जेव्हा ते प्रवर्जित होतात, प्रवर्जित झाल्यानंतर आलार कलाम यांच्याकडे जातात. त्यांच्याकडे असणारं जे काही सांख्य तत्व आहे या सांख्य तत्वाचं ते अध्ययन करतात. त्याच्यानंतर पुन्हा उदकराम पुत्ताकडे जातात. त्यांच्याकडे गेल्यानंतर सुद्धा त्यांच्याकडे असणारं ज्ञान ध्यानाच्या 8व्या पायरीपर्यंत ते ध्यान आत्मसात करतात. पुन्हा भृंग ऋषीच्या आश्रमामध्ये जाताना ते गेलेले असतात, परंतु त्यांच्याकडचं काही ज्ञान त्यांनी घेतलेलं नसतं. तपश्चर्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही पद्धती आहे त्या पद्धती ते बघतात आणि सर्व प्रकारचं ज्ञान म्हणजे सिद्धार्थ गौतम असं म्हणतात की या सृष्टीमध्ये असणारं जे ज्ञान आहे सुरुवातीला ते ज्ञान ग्रहण करतात, जेणेकरून आपल्याला कोण असं म्हणू नये किंवा आपल्या मनाला सुद्धा असं वाटू नये की आपण या मार्गाचं ज्ञान घेतलेलं नाही आहे. त्यामुळे प्रचलित असणारे जेवढे काही तत्ववेते होते त्या सर्व प्रकारच्या तत्ववेत्याकडून सिद्धार्थ गौतम ज्ञान आत्मसात करतात. परंतु ज्या कारणासाठी त्यांनी घर सोडलेलं असतं, ज्या कारणासाठी त्यांनी ग्रहत्याग केला असतो ते कारण मात्र अद्याप त्यांना मिळालेलं नसतं किंवा त्या कारणाचं जे काही उत्तर आहे तर ते उत्तर त्यांना मिळत नाही. आणि मग पुन्हा ती साधना ते सोडून देतात. खीर सेवन केल्यानंतर गयला जातात, तिथे ध्यान मनन चिंतन करतात
आपल्या पूर्वकर्माच्या संदर्भामध्ये चिंतन करतात आणि तिथे चिंतन केल्यानंतर भगवंताला सम्यक संबोधीचा लाभ होत असतो. मग सम्यक संबोधीचा लाभ भगवंताला झाल्यानंतर 10 पारमितेच्या बलावरती आपल्या पूर्वकर्म संचित जे काही पुण्यकर्म आहे त्या पुण्यकर्माच्या बलाने ते अधिष्ठान करतात की जोपर्यंत मला सम्यक संबोधीचा लाभ होत नाही तोपर्यंत हे आसन मी सोडणार नाही. अशा प्रकारचा वज्र संकल्प ते करतात, अधिष्ठान करतात आणि अधिष्ठान करून त्या जागेवरती बसतात. परिणामतः सिद्धार्थ गौतमाला सम्यक संबोधीचा लाभ होतो. ते बुद्धत्वाचा लाभ करून घेतात, सम्यक संबुद्ध बनतात. मग सम्यक संबुद्ध बनतात तर काय, म्हणजे आजच्या या वैशाख पौर्णिमेला त्याने जे ज्ञान प्राप्त केलं तर नेमकं काय प्राप्त केलं तर 4 गोष्टींचं त्यांना ज्ञान झालं. ह्या 4 गोष्टी विशेष रूपाने 2 गोष्टी महत्वपूर्ण आहे. जगामध्ये दुःख आहे ही गोष्ट ते जाणतात. आपल्या अनुभवाने ते समजून घेतात की जगामध्ये दुःख आहे. जगामध्ये प्रत्येक मनुष्य हा दुःखी आहे आणि त्या दुःखावरती उपाय त्यांना मिळालेला असतो. मग दुःखावरती उपाय का आहे तर ते 4 आर्य सत्य भगवंत त्याचं चिंतन करतात, मनन करतात, त्यांना जाणतात. मग 4 आर्य सत्य म्हणजे यथार्थ रूपाने सिद्धार्थ गौतमाला सम्यक संबोधीचा लाभ झालेला असतो. मग कोणती 4 आर्य सत्य तर पहिलं सत्य आहे दुःख, दुसरं आर्य सत्य आहे दुःखाचं कारण, तिसरं आर्य सत्य आहे दुःखाचा निरोध आणि चौथं आर्य सत्य आहे दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग. ह्या 4 गोष्टीचं त्यांना यथार्थपणे यथाभूत अवस्थेने त्यांना त्याचं आकलन होतं. त्यांचं ते परीक्षण करतात, निरीक्षण करतात आणि या 4 आर्य सत्याचं ज्ञान त्यांना प्राप्त झाल्यामुळे उत्पन्न होणाऱ्या दुःखाला आपण नष्ट करू शकतो हे स्वतःच्या अनुभूतीने ते जाणतात. ज्याला निब्बाण अवस्था असं म्हटलं आहे, ज्यांना निर्वाण अवस्था असं म्हटलं आहे. निर्वाण अवस्था म्हणजे नाहीसं करणे, वाण म्हणजे तृष्णा. सर्व प्रकारच्या तृष्णा त्यांनी नष्ट केल्या, नाहीसं केल्या आणि जी चित्ताची परिशुद्ध अवस्था आहे, जी चित्ताची निर्मळ अवस्था आहे ती निर्मळ अवस्था त्यांना प्राप्त झाली. मग दुःख म्हणजे काय, दुःखाचे कारण भगवंताने सांगितले. जगामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य सत्व दुःखी आहे असं भगवंताने म्हटलं आहे. मग दुःखाचे कारण भगवंत सांगतात. जन्म घेणे दुःख आहे असं भगवंताने म्हटलं आहे. जन्मास येणारा प्रत्येक मनुष्य हा दुःखी आहे, कष्टी आहे. ऐक ना, जन्मास येणारं बाळ आपण बघतो, जन्मास येणारं बाळ हसत येतं का रडत येतं, रडत येतं. कारण भगवंत असे म्हणतात की जन्म हे दुःखकारक आहे. जन्मास आलेला जो काही व्यक्ती आहे त्याला जसं आजारपण एखादं होतं, आजारपण सुद्धा हे दुःखकारक आहे. म्हातारपण हे सुद्धा दुःखकारक आहे. भगवंत असे म्हणतात की मृत्यू हे दुःखकारक आहे. त्याच्या समोर चालून भगवंत असे म्हणतात पियोबी दुःखा अपियोबी दुःखा, म्हणजे प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून जाणे हे सुद्धा दुःखकारक आहे. अपियोबी दुःखा, अप्रिय व्यक्तींचा संयोग होणे हे सुद्धा दुःखकारक आहे. त्याच्या समोर चालून भगवंत असे म्हणतात यंपींची न लभंती दुःखा, इच्छेची पूर्ती न होणे हे सुद्धा दुःखकारक आहे. आपण जे काही संसारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छा धारण करतो आणि आपली जर इच्छा पूर्ण नाही झाली समजून घ्या तर आपल्याला दुःख होत असते. आणि म्हणून भगवंत असे म्हणतात की इच्छेची पूर्ती न होणे हे सुद्धा दुःखकारक आहे. संखितेन पचुपादान खंदा दुःखा, म्हणजे जी 5 उपादान स्कंद आहे, रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान, ही 5 उपादान स्कंदे दुःखकारक आहे. हे 12 कारणे भगवंताने दुःखाची सांगितले आहे. त्याच्यानंतर म्हणजे दुःख 12 कारणाने जर उत्पन्न होत असेल तर मग या दुःखाचा संचय कसा होतो, या दुःखाचा संग्रह कसा होतो तर भगवंत असे म्हणतात की तृष्णेच्या द्वारा याचा संग्रह होतो. काम तृष्णा असेल, भवतृष्णा असेल, विभव तृष्णा असेल. काम तृष्णा म्हणजे कामछंद, काम व्यापाद, म्हणजे मनुष्याच्या चित्तामध्ये जी कामभाव, कामराग, काम वासना उत्पन्न होत असते तर ही कामभाव मनुष्याने नष्ट केला पाहिजे. त्यानंतर काम तृष्णा त्याला म्हटलं आहे. विभव तृष्णा म्हणजे भविष्यामध्ये मी जन्मास येईल, मी असं करेल, मी तसं करेल, अशा प्रकारच्या भावनेनं सुद्धा लोक जीवन जगत असतात.
विभव तृष्णा म्हणजे भूतकाळामध्ये लोक जातात, मी भूतकाळामध्ये असतो तर असं केलं असतं तसं केलं असतं, म्हणजे अशा प्रकारे भूतकाळामध्ये जाणे, वर्तमान काळामध्ये जे काही काम भोग आहे त्याला भोगणे आणि भविष्याकडे जाणे, म्हणजे या तीनही काळामध्ये मनुष्य जीवन जगत असतो. तर या सर्व प्रकारच्या गोष्टीला आपण नष्ट केलं पाहिजे, ज्याला निरोध असं भगवंताने म्हटलं आहे. निरोध म्हणजे नष्ट करणे, नाहीस करणे, आणि त्याला नष्ट करण्याचा मार्ग आहे आर्य अष्टांगिक मार्ग, ज्याला भगवंताने दुःख मुक्तीचा मार्ग म्हटला आहे. 8 गोष्टी, ज्या 8 अंग, ज्या 8 अंगाच्या द्वारा आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होणारी जी काही दुःख आहे, या दुःखाला आपण पूर्णपणे नष्ट करू शकतो, ज्याला आर्य अष्टांगिक मार्ग असं भगवंताने म्हटलं आहे. ते अंग कोणता आहे? सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टी, राईट व्ह्यू, योग्य दृष्टिकोन. म्हणजे मनुष्याचा दृष्टिकोन जर योग्य असेल, ऐक ना, बघण्याचा दृष्टिकोन जर योग्य असेल तर मनुष्य आपल्या जीवनामध्ये सुखाला प्राप्त होत असतो. मग योग्य दृष्टिकोन म्हणजे काय? तर सत्य का आहे आणि असत्य का आहे, योग्य का आहे, अयोग्य का आहे, आपल्या हिताचं का आहे, आपल्या सुखाचं का आहे, अशा प्रकारचा जो दृष्टिकोन मनुष्यामध्ये असतो त्याला योग्य दृष्टी असं भगवंताने म्हटलं आहे. सम्यक दृष्टी आणि मिथ्या दृष्टी या 2 प्रकारच्या दृष्टी आहे. ऐक ना, सम्यक दृष्टी म्हणजे योग्य दृष्टी, मिथ्या दृष्टीमध्ये जे काही अकुशल कर्म आहे, जसं कर्मकांड असेल, यज्ञयाग असेल, बुवाबाजी असेल, अंधश्रद्धा असेल, या मार्गाने जीवन जगणारे जे लोक असतात तर ते मिथ्या दृष्टीने जीवन जगणारे असतात. परंतु जे लोक शिलाचं पालन करणारे असतात, सदाचाराचं पालन करणारे असतात, दान पुण्य करणारे असतात, प्रज्ञेचा अभ्यास करणारे असतात, म्हणजे काया वाचा मनाने शुद्ध कर्म करणारे असतात, तर ते लोक सम्यक दृष्टीने जीवन जगणारे असतात. भगवंत असे म्हणतात की असारे सार मत्तीनो, सारेच सार दस्सिनो, ते सारंग नादि गच्छन्ति मिच्छा संकल्प गोचरा. म्हणजे जो मनुष्य सत्याला असत्य समजतो आणि असत्याला सत्य समजतो तर तो मनुष्य सत्यापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे सत्याला सत्य समजलं पाहिजे आणि असत्याला असत्य समजलं पाहिजे. ज्या मनुष्याकडे हा दृष्टिकोन आहे की ही गोष्ट सत्य आहे, याला मी सत्य समजतो, ही गोष्ट असत्य आहे, याला मी असत्य समजतो, तर तो मनुष्य खऱ्या अर्थाने सत्यापर्यंत पोहोचू शकतो. म्हणून सम्यक दृष्टी, मनुष्याचा दृष्टिकोन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जो मनुष्य सम्यक दृष्टीने जीवन जगत असतो तर तो मनुष्य अकुशल कर्म करत नाही, वाईट कर्म करत नाही, पाप कर्म करत नाही, आपल्याला पश्चाताप होईल अशा प्रकारचे तो मनुष्य कर्म करत नाही, कारण त्याचा दृष्टिकोन योग्य आहे, त्याचा दृष्टिकोन चांगला आहे, त्याचा दृष्टिकोन सम्यक आहे. म्हणून सम्यक दृष्टीने आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर सम्यक संकल्प, आपले संकल्प चांगले असावे. या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनामध्ये काही ध्येय, काही आकांक्षा, इच्छा, संकल्प, विकल्प करत असतो. भगवंत असे म्हणतात की ते संकल्प कसे असावे. व्यवहारामध्ये जीवन जगत असताना आपण बघतो की अनेक लोकांचे वेगवेगळ्या प्रकारचे संकल्प असतात. कोणाचा धनसंपत्ती कमवण्याचा संकल्प असतो, कोणाचा घर बांधण्याचा संकल्प असतो, कोणाला नोकरी प्राप्त व्हावी हा संकल्प असतो. म्हणजे अन्य अनेक छोटे छोटे संकल्प या संसारामध्ये प्रत्येक मनुष्याचे असतात. परंतु भगवंत असे म्हणतात की हे आपले व्यवहारिक संकल्प आहे. ज्या मनुष्याला आध्यात्मिक सुख प्राप्त करायचं आहे तर त्या मनुष्याने शील पालनाचा संकल्प करावा, त्या मनुष्याने ध्यान भावना करण्याचा संकल्प करावा, त्या मनुष्याने दान पुण्य करण्याचा संकल्प करावा. निब्बाण अवस्थेपर्यंत मी कशा प्रकारे पोहोचू, मी दुःखातून कशा प्रकारे मुक्त हो, अशा प्रकारचा संकल्प जर मनुष्य करत असेल तर तो खऱ्या अर्थाने सुखाचा संकल्प आहे. आपल्या जीवनामध्ये सर्व प्रकारच्या तृष्णेला नष्ट करण्याचा आपण संकल्प केला पाहिजे, ज्याला सम्यक संकल्प असं भगवंताने म्हटलं आहे. त्यानंतर भगवंत असे म्हणतात की सम्यक वाचा, सम्यक वाणी, आपली वाणी शुद्ध असावी, आपली वाणी मृदू असावी, आपली वाणी कोमल असावी. आपण बोलत असताना म्हणजे स्वतःलाही दुःख होणार नाही आणि दुसऱ्याला सुद्धा दुःख होणार नाही, अशा प्रकारची वाणी आपली असावी. कारण वाणीमध्ये खूप पॉवर आहे. भगवंत असे म्हणतात की मनुष्याची वाणी जर शुद्ध असेल, परिशुद्ध असेल, निर्मळ असेल तर तो मनुष्य या संपूर्ण जगावरती अधिराज्य गाजू शकतो. ऐक ना, तलवारीच्या जोरावरती
अधिराज्य गाजवणारा जो मनुष्य आहे या जगामध्ये अजरामर होऊ शकत नाही, परंतु वाणीच्या द्वारा या जगामध्ये अजरामर, या जगामध्ये वाणीच्या द्वारा या जगावरती अधिराज्य गाजवणारे असंख्य लोक या सृष्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि वाणी ही अत्यंत प्रभावशाली आहे. वाणी ही माणसाला जोडत असते, वाणी ही माणसाला तोडत असते, वाणी ही वैरत्व निर्माण करते, वाणी ही प्रेम निर्माण करते. म्हणजे जशा प्रकारचा तुमचा स्वभाव असेल, जशा प्रकारचं तुमचं नेचर असेल, जशा प्रकारची तुमची वाणी असेल, तशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख आणि दुःख प्राप्त होत असते. म्हणून सुखाला जर प्राप्त करायचं असेल तर आपली वाणी मृदू असावी, कोमल असावी, मैत्रीयुक्त आपलं चित्त असलं पाहिजे. मैत्रीयुक्त जर आपलं चित्त असेल तर निश्चितपणे आपण सुखाच्या मार्गाचं अनुसरण करू शकतो. म्हणून वाणी सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारची असावी असं भगवंतांनी म्हटलं आहे. राहुलाला उपदेश देत असताना भगवंत असे म्हणतात की राहुल, या संसारामध्ये आपण मजाक म्हणून सुद्धा, मजाक मध्ये कधी कधी मनुष्य खोटं बोलतो, मजाक मध्ये मनुष्य कधी कधी निंदालास्ती करतो, मजाक मध्ये मनुष्य कधी कधी व्यर्थ बडबड करतो. भगवंत राहुलाला उपदेश करताना म्हणतात की राहुल, आपण मजाक मध्ये सुद्धा, सहज म्हणून सुद्धा कधीही खोटं बोलू नये, कधीही कुणाची निंदालास्ती करू नये, कधीही कुणाची चहाडी चुगली करू नये, कधीही आपण व्यर्थ बडबड करू नये. कारण वाणी ही अत्यंत महत्वपूर्ण आहे, आपल्या सुखाचं ते एक माध्यम आहे. त्यानंतर भगवंत असे म्हणतात की सम्यक कर्मांत, कर्म हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपल्या जीवनामध्ये कर्म हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपले कर्म शुद्ध असतील, परिशुद्ध असतील, निर्मळ असतील तर आपण सुखाने जीवन जग. कर्म म्हणजे कार्य. आपण जे काही व्यवहारामध्ये जीवन जगत असताना जे काही कार्य करतो तर ते कार्य आपलं परिशुद्ध असलं पाहिजे. काया, वाचा आणि मन. कायने भगवंत असे म्हणतात की मनुष्य प्राण्यांची हिंसा करतो, चोरी करतो, व्यभिचार करत असतो, तर हे कर्म आपण आपल्या कायने करू नये. आपल्या वाणीने आपण खोटं बोलू नये, निंदानास्ती करू नये, चहाडी चुगली करू नये, व्यर्थ बडबड करू नये. आपण आपल्या मनाने राग, द्वेष, लोभ हे कर्म करू नये. म्हणजे एकंदरीत काया, वाचा आणि मन या तीनही अवस्थेद्वारा जो मनुष्य शुद्ध कर्म करतो, परिशुद्ध कर्म करतो, निर्मळ कर्म करतो, तर तो मनुष्य सुखाला प्राप्त होत असतो. कारण भगवंत असे म्हणतात कर्म हे आपले दायाद आहे, कर्म हे आपले बंधू आहे, कर्म हे आपले माता पिता आहे. म्हणून आपला वारस हे आपले कर्म असतात. आपण म्हणतो मरावे परंतु कीर्तिरूपी वरावे, ऐक ना. म्हणजे मनुष्य शरीर रूपाने तर जात असतो, परंतु कर्माच्या रूपाने या संसारामध्ये मनुष्य जिवंत असतो. 26 वर्ष होऊन गेले, भगवंत या सृष्टीमधून निघून गेले, शरीर रूपाने निघून गेले, परंतु त्यांचे जे कर्म आहे, त्याने जे सांगितलेलं तत्वज्ञान आहे, त्या तत्वज्ञानाच्या आधाराने आजही भगवंत या सृष्टीमध्ये जिवंत आहे. अलीकडच्या काळामध्ये बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शरीर रूपाने आपल्यामधून निघून गेले, परंतु त्यांचं जे कर्म आहे, त्यांचं जे कार्य आहे, तर त्या कार्य रूपाने आजही बाबासाहेब आपल्यामध्ये जिवंत आहे. म्हणजे या संसारामध्ये एखादा मनुष्य फार धनसंपदा आहे, फार धनसंपत्ती एखाद्या मनुष्याकडे आहे, त्या धनसंपत्तीने मनुष्य जिवंत आहे असं आपण कधीच ऐकत नाही. एखादा मनुष्य फार सुंदर आहे दिसण्यासाठी, त्याच्या सौंदर्याने तो मनुष्य जिवंत आहे, किंवा एखादा मनुष्य फार बलवान आहे, त्या बलाच्या द्वारा तो मनुष्य जिवंत आहे. ह्या व्यावहारिक दृष्टिकोनातून भगवंत असे म्हणतात की धनसंपदा असेल, सौंदर्य असेल, बल असेल, तर ह्या गोष्टी व्यवहारापुरत्या आपल्याकडे मर्यादित असतात. परंतु कर्म ही अशी गोष्ट आहे की कर्म मनुष्याला जिवंतपणे सुद्धा सुख देणारे असतात. कर्म मनुष्याला मृत्यूच्या नंतर सुद्धा सुख देणारे असतात. म्हणजे मृत्यूच्या नंतर सुख देणारे म्हणजे एखादा मनुष्य जर चांगला असेल तर त्याच्या प्रती संपूर्ण मनुष्य, संपूर्ण लोक चांगल्या प्रकारचा विचार करत असतात. म्हणून कर्म हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. कायेचे, वाचेचे आणि मनाचे आपले कर्म शुद्ध असतील, परिशुद्ध असतील, निर्मळ असतील तर आपण सुखाच्या मार्गाने जीवन जगू शकतो. त्याच्यानंतर भगवंत असे म्हणतात सम्यक व्यायाम. व्यायाम असला पाहिजे जीवनामध्ये, सम्यक व्यायाम. ज्याप्रमाणे शरीर सुदृढ बनण्यासाठी, बलवान बनण्यासाठी आपण व्यायाम करत असतो, अगदी तशा प्रकारे मनाचा व्यायाम सुद्धा भगवंताने सांगितला आहे, ज्याला चित्तवृत्ती असं म्हटलं आहे. चित्तवृत्ती म्हणजे चित्तामध्ये उत्पन्न होणारे जे काही विचार आहे, जो काही स्वभाव आहे, त्या स्वभावाला जाणणे म्हणजे चित्ताचा व्यायाम करणे. जसं एखादा चांगला विचार उत्पन्न झालाय,
माझ्या मनामध्ये एखादा चांगला विचार उत्पन्न झाला आहे तर हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे, है की नाही? या क्षणी माझ्या चित्तामध्ये चांगला विचार उत्पन्न झाला हे मनुष्याला ओळखता आलं पाहिजे. आणि मनुष्याला जर हे ओळखता आलं की या क्षणी माझ्या चित्तामध्ये चांगला विचार उत्पन्न झालेला आहे, हे ओळखणे, याला जाणणे, याला समजून घेणे म्हणजे एक प्रकारचा व्यायाम करणे, अशा प्रकारे भगवंताने म्हटलं आहे. मग माझ्या चित्तामध्ये चांगला विचार उत्पन्न झाला आहे आणि चांगला विचार उत्पन्न झाल्यानंतर या विचाराला मी वाढवलं पाहिजे, ऐक ना, हा विचार मी वृद्धिंगत केला पाहिजे, याला वाढवण्याचा मी प्रयत्न केला पाहिजे. असा जर मनुष्य विचार करत असेल, असं जर मनुष्य जाणत असेल तर तो दुसऱ्या प्रकारचा व्यायाम करतो. त्याच्यानंतर अकुशल विचार जर मनामध्ये उत्पन्न होत असेल तर मनुष्याने जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे की या क्षणी माझ्या चित्तामध्ये अकुशल विचार उत्पन्न झालेला आहे. परंतु म्हणजे जेव्हा अकुशल विचार उत्पन्न होत असतो तर मनुष्याला कर्म झाल्यानंतर समजतं, आहे की नाही? जर समजा मनामध्ये राग उत्पन्न झाला असेल, मनामध्ये द्वेष उत्पन्न झाला असेल, मनामध्ये मोह उत्पन्न झाला असेल तर त्या रागाच्या द्वारा मनुष्य कर्म करते आणि कर्म केल्यानंतर मग मनुष्याला पश्चाताप होतो की अरे रे, हे कर्म मी उगच केलं. म्हणजे तिथे चित्ताचा व्यायाम नसतो. भगवंत असे म्हणतात की अकुशल विचार उत्पन्न झाला चित्तामध्ये, याला जाणणे, याला समजून घेणे एक प्रकारचा व्यायाम करण्यासारखा आहे. आणि अकुशल विचार उत्पन्न झाला आहे, मी याला नष्ट केलं पाहिजे, याला मी नाहीसं केलं पाहिजे, अशा प्रकारची भावना मनामध्ये उत्पन्न होणे, अर्थात तो चौथ्या प्रकारचा चित्ताचा व्यायाम आहे. म्हणून अशा प्रकारे चांगला विचार जर उत्पन्न झाला तर त्याला आपण वाढवलं पाहिजे, अकुशल विचार उत्पन्न झाला तर त्याला आपण नष्ट केलं पाहिजे, नाहीसं केलं पाहिजे, ज्याला सम्यक व्यायाम असं भगवंताने म्हटलं. त्यानंतर सम्यक स्मृती, मनुष्याने स्मृतिवान असावं, मनुष्याने सदा सर्व काळ जागरूक असावं, स्मृती संप्रजन्य युक्त मनुष्यांचं चित्त असावं. भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे एखादा पहारेकरी, एखाद्या बिल्डिंगला असणारा पहारेकरी जसं येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींवरती लक्ष ठेवत असतो की कोण जात आहे, कोण येत आहे, अगदी तशाच प्रकारे मनाला आपल्या विचारांचा आपण पहारेकरी बनवलं पाहिजे की कोणता विचार चांगला आहे, कोणता विचार वाईट आहे. जर चित्ताला जर तुम्ही विचारांचा पहारेकरी बनवलं तर हे स्मृतीच्या द्वारे होऊ शकते. स्मृती आपली जागरूक असावी, आपण चिंतन आपलं चांगलं असावं. चिंतन स्मृती जर आपली चांगली असेल, आठवण करण्याची क्षमता जर आपली चांगली असेल, भगवंत असंख्य गोष्टींना आकलन करत होते, जाणत होते, समजून घेत होते, कारण त्यांची स्मृती तशा प्रकारची जागरूक होती, प्रज्ञा तशा प्रकारची जागरूक होती. म्हणून सम्यक स्मृतीला सुद्धा आपण धारण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याच्यानंतर आठवा अंग आहे सम्यक समाधी. सम्यक समाधी म्हणजे कुशल चित्ताची एकाग्रता. कुशल चित्त, रागरहित, द्वेषरहित, मोहरहित जे चित्त असतं त्याला कुशल चित्त असं म्हटलं आहे. निर्मळ चित्त, पवित्र चित्त, ज्या चित्तामध्ये कुठल्याही प्रकारचा क्लेश नाही आहे. ज्याप्रमाणे एखादं शुभ्र वस्त्र असावं, ज्या शुभ्र वस्त्रावरती कोणत्याही प्रकारचा डाग नसावा, अगदी तशाच प्रकारचं मनुष्यांचं चित्त जेव्हा होत असते तर तेव्हा मनुष्याला सम्यक समाधी लाभत असते. सम्यक समाधीचा त्याला लाभ होतो आणि सम्यक समाधी मनुष्य जेव्हा करतो तर त्याला प्रज्ञा प्राप्त होत असते. प्रज्ञा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून चार आर्य सत्याचं यथार्थ रूपाने आकलन. जगामध्ये दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःखाचं निवारण आहे आणि दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग आहे. ही चार आर्य सत्य भगवंताने आजच्या या वैशाख पौर्णिमेच्या दिनी भगवंताला हे ज्ञान प्राप्त झालं, ज्याला सम्यक संबोधी आपण म्हणत असतो. हे ज्ञान भगवंताने आजच्या या वैशाख पौर्णिमेला प्राप्त केलं आणि संबंध 45 वर्षापर्यंत या समाजामध्ये लोकांच्या हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठी भगवंताने हा उपदेश दिलेला आहे. आणि त्यानंतर भगवंताचं आजच्या या वैशाख पौर्णिमेच्या दिनी वयाच्या 80व्या वर्षी भगवंताचं महापरिनिर्वाण झालं. म्हणजे भगवंत या सृष्टीमधून शरीर रूपाने निघून गेले, परंतु धम्म रूपाने भगवंत आजही या सृष्टीमध्ये जिवंत आहे. म्हणून भगवंताच्या सद्धमाचं आपण अनुसरण करणे, त्यानुसार जीवन जगणे आपलं अद्य कर्तव्य आहे. खरं तर आज पौर्णिमा आहे, पौर्णिमेला उपवासशील घेतलं पाहिजे तुम्ही. म्हणजे पंचशील जर आपण दैनंदिन जीवनामध्ये घेतच असतो,
परंतु कमीत कमी जर तुम्हाला अधिक अधिक पुण्य म्हणजे उपोषणशीलाचं जे पुण्य आहे तर ते महान आणि असीम आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. माता विशाखेचं आपण बघतो चरित्र उदाहरण, आपण माता विशाखाचं ऐकतो. तर माता विशाखा एवढी सुखाला का प्राप्त झाली होती? माता विशाखा वयाच्या 7व्या वर्षी श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त झाली होती आणि तेव्हापासून 120 वर्षापर्यंत माता विशाखेला म्हणजे आयुष्य लाभलं होतं. 7व्या वर्षापासून ते 120 वर्षापर्यंत माता विशाखा उपोषणशीलाचं आचरण करत होते. उपोषणशीलामुळे मनुष्याला 4 गोष्टीचा लाभ होत असतो: आयुष्य, वर्ण, सुख आणि बल. ह्या 4 गोष्टी मनुष्याला प्राप्त होत असतात. त्यामुळे उपोषणशील आपण धारण केलं पाहिजे. कमीत कमी पौर्णिमेला आपण उपोषणशील धारण केलंच पाहिजे. तसे 4 उपोषण असतात. पौर्णिमेचं उपोषण असतं, अमावस्येचं उपोषण असतं आणि 2 अष्टमी येतात. 2 अष्टमीचं उपोषण असतं. आपल्याच्याने महिन्याचे 4 उपोषण जर होत नसतील तर कमीत कमी पौर्णिमेचं उपोषण तर आपण निश्चितपणे केलंच पाहिजे. कारण जर तुम्हाला सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर अधिक अधिक त्या सुखाला आपण प्राप्त केलं पाहिजे. म्हणजे जे शील तुम्ही ग्रहण केलं त्याच्यापेक्षा अधिक 3 शील तुम्हाला ग्रहण करायचे असतात. तर अशा प्रकारे पौर्णिमा करत असताना आपण उपोषणशील धारण केलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य आपण प्राप्त केलं पाहिजे. कारण मनुष्याचं जीवन अनित्य आहे, क्षणभंगुर आहे. केव्हा कधी कुठे मनुष्य मृत्यूला प्राप्त होईल हे सांगू शकत नाही असं भगवंतांनी म्हटलं आहे. त्यामुळे जे काही मिळालेलं आपल्याला आयुष्य असतं तर त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण कुशल कर्म केले पाहिजे, पुण्यकर्म केले पाहिजे, चांगले कर्म केले पाहिजे. सदा सर्व काळ आपण शीलाचं पालन केलं पाहिजे. सदा सर्व काळ आपण दान पुण्य केलं पाहिजे. सदा सर्व काळ आपण प्रज्ञेचा अभ्यास केला पाहिजे. आणि बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला अधिक अधिक गतिमान करण्यासाठी, बाबासाहेबांची धम्म चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी आपल्याकडून काया वाचा मनाने आपण शुद्ध कर्म करून, परिशुद्ध करून, निर्मळ कर्म करून अशा प्रकारे धम्माला गती देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपलं जीवन सुद्धा आपण सुखपूर्वक जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज या मंगलमय प्रसंगी आपण जे जे काही कुशल कर्म, पुण्यकर्म केलं आहे, या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने, पुण्यकर्माच्या बलाने आपणा सर्वांना आयुष्य, वर्ण, सुख आणि बल प्राप्त हो. आपणा सर्वांच्या इच्छित आणि पार्थित मनोकामना ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. साधू.